ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मला निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक बोलली जाते, मात्र याच ठिकाणी गेलं तर जे मंत्री आहेत त्यांच्या अर्धांगिनी सभागृह देखील निवडणुकीत उभे राहताना पाहिलं जातं। ज्या भारतीय जनता पार्टीचं प्रिन्सिपल आहे की नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड अँड लास्ट मी, म्हणजे प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि शेवट मी। आता अगोदर मी आणि मग नंतर पक्ष आणि मग राष्ट्र, याच्या पलीकडे जाऊन हद्द काय केली असेल आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांनी। लाडकी बहीण योजना आणली, आम्हाला आनंद आहे, चला बहिणींसाठी काहीतरी करतायत। पण आता तर नवीनच योजना आणली आणि लाडकी पत्नी योजना, लाडकी बायको योजना। मंत्री महोदय गिरीश महाजन बायकोला उमेदवारी देत आहेत, कार्यकर्ते नाही का तिथे कोणी? इकडे भुसावळमध्ये मंत्री महोदय संजय सावकर साहेब बायकोला उमेदवारी देत आहेत। इकडे आमदार मंगेश चव्हाण गोष्टी तर मोठ्या करतात, जर माझ्या घरातून उमेदवारी आली तर डिपॉझिट जप्त करा, राजकारण सोडून देईल, सरडासारखा रंग बदलवणार नाही। अरे मग कुठे गेले ते शब्द? अरे कार्यकर्ते नाही का तुम्हाला? अरे लाडकी बायको योजना जी आणली ना, ती त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आता त्यांना दाखवतील काय त्या ठिकाणी आहेत। याच्याकडे जर बघितलं तर जे संतोष चौधरी त्यांनी सांगितलं की संजय सावकर यांनी पत्नीसाठी ते आरक्षण बदलून आणलं, असं त्यांनी आरोप केला। नाही, याबद्दल मला काही कल्पना नाही, पण मला असं वाटतं की यापेक्षा लाडकी बायको योजना जी आणली त्याचा मात्र या सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे संताप होतोय की तुम्हाला कार्यकर्ते दिसत नाही का? इतर पात्र कोणी भगिनी नाही का? एकही लाडकी बहीण नाही का? म्हणजे मताला लाडकी बहीण पाहिजे आणि उमेदवारी करायला लाडकी बायको पाहिजे। या जिल्हावासियांना आता स्पष्ट झालंय यांची डोक्यातली काय विचार आहे, त्यामुळे रिझल्ट 3 तारखेला तुम्हाला दिसतील। आर्थिक गुन्हे शाखेवर आपला गुन्हा दाखल झालेला होता, त्याच पार्श्वभूमीवर नेमका आर्थिक गुन्हे शाखेचे आपला संबंध देखील बजावण्यात आला। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आता काय आहे? नाही, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, मी यापूर्वी खुलासा केला आहे की अरे बाबा, राजकारण करायचंय ना मोकळी या मैदानामध्ये। तुम्ही असे धंदे जर कराल ना, आडवा याला गाडा नाडा, तुम्ही हिंमत असेल ना तर हे सगळं तुमचे जे सगळे जे काही आयुध वापरतात ना ते सोडा ना। लोकशाहीमध्ये जनमानसाच्या मताचा आदर करा ना। तुम्ही का म्हणून असे घाबरतायत? दमदाट्या करून माघार घेता येईल का? याला त्याला दबाव देता येईल का? लोकांना खोट्या रॉयल्टीच्या नोटीस द्यायच्या, विचार धंदा करणाऱ्या उद्योगांना त्या ठिकाणी प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या धमकवायचं, आणि हे सगळे प्रकारे हे सगळे जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना कंटाळा आलाय। ज्या लोकांनी निवडून दिलं ते देखील अक्षरशः वाट बघून आहे की कधी मतदान येईल आणि कधी यांना धडा शिकू। त्यामुळे त्या ठिकाणी लोक यांना धडा शिकवला राहणार नाही। यांची जी प्रवृत्ती आहे, ही जी दडपशाही आहे, ही जी हुकुमशाही आहे, ही जी दबंगगिरी आहे, ही सगळी मस्ती आहे, ही पैशाचा माज जो आहे, ज्या पद्धतीने जो जिल्हा आज बघतोय त्याचा खंत त्या ठिकाणी जिल्हावासियांना आहे की प्रमुख प्रश्नांना तिलांजली देत यासारख्या राजकारणातून फक्त पैसा आणि पैशातून सत्ता जे सूत्र आहे याला सगळे कंटाळले। कोण करतं हे नेमकं असं? आपल्याला कल्पना आहे। प्रामुख्याने मी सांगेन की जे मंत्री आज गिरीश महाजन साहेब आहेत, मी त्यांना विनंती वजा सूचना करेल, साहेब तुम्ही या ज्या निष्पाप लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्हाला मंत्री आमदार खासदार केलं, त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य द्या। तुम्ही त्यांच्या प्रश्नाला सोडून देतात आणि याच्या त्याच्या मागे लागून तुम्ही ज्या पद्धतीने करतायत, तुमचा पापाचा घडा जेव्हा भरेल ना तेव्हा पळता बोई थोडी होईल। ज्या वेळेस अल्पसंख्याक समाजातला माणूस आत्महत्येच्या शेवटच्या टोकापर्यंत जातो ना, हे पाप हे कुठेही त्या ठिकाणी फेडू शकत नाही। मी त्या ठिकाणी त्यांना सूचना वजा विनंती करेन की राजकारणामध्ये तुम्ही करा ना, आम्हाला आव्हान देतात ना, द्या ना, आव्हान द्या, खेळा, आरोप करा, प्रत्यारोप करा, पण तुम्ही ज्या वेळेस वैयक्तिक जीवनातून माणसांना उठवायचं काम करता, रेमंड सारख्या माणसांच्या तुम्ही त्याच्या पाठीवर मारलं एक वेळ ठीक आहे, तुम्ही पोटावर मारतात आणि जात पाहून, म्हणजे तो लेवा समाजाचा आहे म्हणून त्याला नोकरीवरून काढायचं आणि दुसऱ्या बाजूला पैसे घेऊन त्या ठिकाणी रेमंडचा बाजार चालवायचा। या सगळ्या जिल्ह्यातला जो चाललेला कार्यभार जो आहे ना, त्या ठिकाणी नैतिकतेला धरून कार्यभार चालवा, माणुसकीला धरून कार्यभार चालवा। तुम्ही शपथ घेतलीये, त्या ठिकाणी आपल्या दिलेल्या शपथीच्या अनुषंगानेच काम करा, पण तुम्ही नीतिमत्ता त्या ठिकाणी सोडून जे राजकारण करताय ना, हे अति तेथे माती। त्यामुळे जर तुम्ही अतिरेक केला तर त्याची माती व्हायला वेळ लागणार नाही, हा निसर्गाचा नियम आहे। निसर्गाच्या पुढे तुम्ही जर अतिरेक केला ना, त्याची वेळ आता त्या ठिकाणी येते। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.